लोह गावातील आणखी काही चमत्कार. श्री तुकोबांना आपल्या गावाला घेऊन जाण्यासाठी पुन्हा एक वेळ लोहगावची गावकरी मंडळी आली. फार आग्रह केला तेव्हा आपल्या सहकाऱ्यांसह तुकाराम महाराज निघाले. श्री तुकारामांना कीर्तनामध्ये साथ देणारे एकूण 14 जण होते. त्यापैकी 13 टाळकरी शिष्यांची नावे अशी आहेत: रामेश्वर भट्ट वाघोलीकर, गंगाधर मवाळ राहणार कडूस, कोंडभट लोहकरे, संताजी जगनाडे, नावाजी माळी, शिवजी कासार, आबाजी जोशी लोहगावकर, कोंडू पाटील लोहगाव, महाजी पंत कुलकर्णी देहू, गवरशेठ उर्फ गबाशेठ वाणी, कान्होबा जो त्यांचा धाकटा भाऊ, मालजी गोडे एलवाडीकर त्यांचे जावई आणि मल्हारपंत कुलकर्णी चिखलीकर. या सर्व साथीदारांसह तुकाराम महाराज लोहगावी पोहोचले. तिथे मोठ्या धडाक्यात रोज हरिसंकीर्तने होऊ लागली. गावकरी मोठ्या प्रेमाने कीर्तनासाठी तुकोबांना आपल्या घरी घेऊन जात. काही धनवंत लोक मोठा भंडाराही करीत. पण या गावात शिवजी कासार नावाचा एक मनुष्य होता. तो कीर्तन ऐकावयास येत नसे आणि जर कुणी त्याला बोलावण्यासाठी गेला तर त्याला उलट शिव्यागाळी देत असे. असो, त्या काळी कोणा एका ब्राह्मणाला 10,000 मोहरांचे कर्ज झाले होते. ते फेडणे त्याच्या शक्तीबाहेरचे असल्यामुळे तो आळंदीला ज्ञानेश्वरांजवळ धरणे धरून बसला होता. पुढे पुढे तर त्याने अन्नही वर्ज्य केले. असे 6 महिने लोटले तेव्हा ज्ञानदेवांनी त्याला स्वप्नात सांगितले की तू देहूच्या तुकारामांकडे जा, म्हणजे तुझे संकट निवारील. त्याप्रमाणे तो देहूला जाऊन चौकशी करून लोहगावी आला. तुकोबांपाशी जाऊन त्याने आपले नाव गाव सांगून ज्ञानेश्वरांनी पाठविल्याचे सांगितले. त्याला बसवून घेतला व तुकोबांनी जवळ असलेल्या काही लोकांना शिवजी कासाराकडे जाऊन काही द्रव्याची मदत मागून आणण्यासाठी पाठविले. शिवजीने प्रथम त्यांना उडवून लावण्याचा प्रयत्न केला, पण गावकऱ्यांची भीडही मोडता येईना म्हणून त्याने मोठ्या मिनतवारीने कसाबसा एक ढबू पैसा, 2 पैशाचे नाणे काढून दिला. तेव्हा तो घेऊन गावकरी परतून तुकारामांकडे आले व त्यांनी तो ढबू त्यांच्या हाती दिला. तुकोबांनी जवळच पडलेला एक दगडाचा खडा उचलला आणि त्या पैशाला लावला. तोच असा चमत्कार झाला की सर्वजण पाहत असताना ढबू सोन्याचा झाला. त्यांनी तो त्या ब्राह्मणाला दिला व नमस्कार केला. त्यावर तो ब्राह्मण बोलला की तेवढ्याने सर्व कर्ज फिटण्यासारखे नाही. तुकाराम महाराज म्हणाले की अजून काही तांब्याची वस्तू असेल तर दे. मग ब्राह्मणाने आपल्या जवळी पडशीतून एक मोठा तांब्या काढून तो समोर ठेवला. तुकोबांनी तो खडा जेव्हा तांब्याला लावला तेव्हा तोही सोन्याचा झाला. तेव्हा तो ब्राह्मण आनंदित झाला व त्या वस्तू उचलून आपल्या गावी निघून गेला. लगेच तुकोबांनी तो खडा नेऊन बाहेर एका विहिरीत टाकून दिला. श्री तुकाराम महाराजांकडे परीस आहे अशी बातमी वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरली. ती शिवजीनेही ऐकली व तो त्या दिवसांपासून तुकोबांच्या कीर्तनासाठी दररोज येऊ लागला. आपले दारिद्र्य नष्ट व्हावे एवढीच इच्छा त्याच्या मनात होती. तो 1 वर्षभर नित्य नियमाने येत असे. पुढे असा चमत्कार घडून आला. त्याने कथील आणण्याकरिता पुण्यास 36 बैल पाठविले होते. जेव्हा त्या गोण्या उतरून पाहिल्या तेव्हा त्यात चांदी आहे असे आढळून आले. पुण्यास व्यापाऱ्याकडे माणूस पाठवून पुन्हा चौकशी केली तेव्हा त्याने उलट सांगून पाठविले की कथीलच पाठविले आहे.
असा चमत्कार पाहताच शिवजी थक्क झाला. त्याचा तर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्या दिवसापासून त्याला उपरती झाली आणि तो आपले घरदार व धंदा हे सर्व सोडून दिवसरात्र श्री तुकाराम महाराजांच्या सहवासात राहू लागला. श्री तुकाराम महाराजांवरील एक कठीण प्रसंग पाहू. शिवजीमध्ये झालेला बदल पाहून भाविकांना फार आनंद झाला, पण त्याच्या बायकोला मात्र मोठा राग आला. तिची अशी समजूत झाली की तुकोबाने नक्कीच काहीतरी चेटूक माटूक करून शिवजीला नादी लावला आहे. तिने शिवजीला यापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. तेव्हा तिने रागाच्या भरात एक मोठा अघोरी उपाय मनात योजला. नवऱ्याला विरोध करण्याचे सोडून ती त्याच्याशी फार प्रेमाने वागू लागली. काही दिवसांनी तिने नवऱ्याला सांगितले की एकदा तुकोबांना आपल्या घरी जेवणासाठी आमंत्रण द्या. पत्नीमध्ये झालेला बदल पाहून त्यालाही फार समाधान झाले. मग त्याने तशी विनंती करताच श्री तुकाराम महाराजांनी ती मान्य केली. त्याप्रमाणे एक दिवस निश्चित करून त्या दिवशी सकाळी दुसऱ्या प्रहराच्या आरंभी तुकोबा शिवजीच्या घरी गेले. पती पत्नीने त्यांचे स्वागत केले. नंतर त्यांना आंघोळ करण्यासाठी परसात नेले. त्या स्त्रीने 4 हांडे भरून पाणी तापत ठेवले होते. निष्कपटी तुकाराम महाराज मागील दारी गेल्यावर आंघोळीसाठी एका दगडावर बसले. त्यावेळी त्या बाईने चुलानावरून एका पाठोपाठ एक असे उकळत्या पाण्याचे 2 हंडे उचलले व श्री तुकाराम महाराजांच्या डोक्यावर ते पाणी ओतून दिले. त्या सरशी तुकोबांच्या सर्वांगात जणू काही आगीचा डोंब उसळला. भयानक यातनांमुळे त्यांचा जीव कळवळला. तशा परिस्थितीमध्ये सुद्धा ते कसेबसे देवाला बोलले, जळे माझी काया लागला ओनवा, धावरे केशवा माय बापा. पेटली सकळ कांती रोमावळी, नावरे ही होळी दहन झाले. फुटोनिया दोन्ही भाग होऊ पाहे, पाहतोसी काय हृदय माझे. घेऊनी जीवन धावे लवलाही, कवनाचे काही न चले येथे. तुका म्हणे माझी तू होशी जननी, आणिक निर्वाणी कोण राखे. अशी विनवणी केली तेव्हा त्यांच्या शरीराचा दाह क्षणार्धात शांत झाला. मग जणू काही झालेच नाही अशा मुद्रेने तुकाराम महाराज उठले व जेवणासाठी घरात गेले. त्या दुष्टबाईने जेवणातही विष मिसळले होते, पण श्री तुकाराम महाराजांनी तेही जेवण आनंदाने संपवले व ते मुक्कामाच्या ठिकाणी निघून गेले. त्यांना पोहोचवून शिवजी घरी आला व पाहतो तर बायको जमिनीवर तळमळत पडली होती. विचारताच कळले की तिच्या अंगाची लाही लाही होत होती. जेव्हा काहीच उपाय चालेना तेव्हा तो उठला व देवळात गेला व पत्नीला झालेल्या रोगाबद्दल त्याने श्री तुकाराम महाराजांच्या कानावर बातमी घातली. तेव्हा तिथेच असलेल्या रामेश्वर भट्टांनी त्याला सांगितले की त्याने घरी जावे व जिथे तुकाराम महाराजांनी आंघोळ केली होती तिथला चिखल घेऊन तिच्या सर्व अंगाला चोळावा. त्याने घरी जाऊन तसे केले तेव्हा तिच्या अंगाची आग थांबून तिला आराम वाटला. नंतर तिला पश्चाताप झाला व ती नियमाने कीर्तनास जाऊ लागली. धन्यवाद.